चला लगेच मॅच चालू करा. दोन्ही टीमला विनंती असेल. त्यानंतर परेश 11 आणि संघर्ष 11 बी या दोन संघादरम्यान मॅच झाली. मॅच जिंकली ती परेश 11 संघानं आणि किशन शिंदे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. किशन शिंदे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी किशन शिंदे आपण लगेच या. फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितली. 12 धावा त्याने जमवल्या. बॉलिंग करत असताना 2 विकेट त्याने मिळवल्या आणि अशा एक विकेट त्याने मिळवली आणि अशा रीतीने तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. फार चांगला खेळ राहिला पहिल्या मॅच मध्ये. आता येणारी पहिल्या फेरीची 5वी मॅच आपण मैदानावरती पाहतो. एका बाजूला जय मल्हार स्मॅश FF त्यांच्या विरोधात साईनाथ 11 या दोन ताकदवार संघाच्या दरम्यान मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. चला पंच मॅच चालू करायची आहे. टॉस जिंकून प्रथम बघितले गोलंदाजीचा निर्णय खरं तर कितपत आता सार्थकी ठरतो हे पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण दुपारचं सत्र मैदानावरती आपण पाहतो आणि अशा या काळामध्ये खरं तर जास्तीत जास्त धाव फलकावरती येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. कारण सुरुवातीपासून फलंदाज या खेळपट्टीवरती जम बसवतात. सुरुवातीपासून फलंदाजाने आक्रमक पवित्रा धारण करताना आपण त्यांना बघितलं. फलंदाजांना पोषक असं वातावरण खेळपट्टीवरती निर्माण झालंय. पाटा खेळपट्टी ज्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज होत आहेत. गोलंदाजांना सुद्धा चांगलं पोषक असं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतं. हा पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पहिला दंडरी षटकार. चला मैदानाच्या पलीकडे बॉल गेलाय. जर कोणाला भेटला असेल तर आपण लगेच द्या प्लीज. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉल वसूल केला. लगेचच चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे डीप मध्ये येतो षटकार आणि षटकाराच्या मधील संघाचा श्री गणेश झालाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6. आक्रमक पवित्रा धारण करताना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीवीर फलंदाज राकेश आणि त्याच्या बरोबर असलेला नवनाथ नॉन स्ट्रायकरवरती खेळतोय. गोलंदाज राजू पहिल्या चेंडूवरती त्याने चुकी केली परंतु ज्या वेळेला तुम्ही चुकी कराल त्या वेळेला तुम्हाला बार खावा लागतो आणि या वेळेला सुद्धा तेच झालं. मैदानाच्या आतमध्ये बॉल येतोय. बघा लगेच मॅच चालू करायची कारण पाहुणे बरेचसे व्यासपीठावरती होते आणि त्या कारणानं आपण थोडासा बघा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू असतील. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेला संधीच्या भेट देत असताना आपण त्यांना बघितलं आणि प्रत्येक जण खरं तर भरीव योगदान या स्पर्धेसाठी देतो. यावेळेला टप्पा डायरेक्ट पाडवरती बॉल आदवतोय. पंचांकडे दात मागितली होती परंतु दात फेटाळली. पंचांनी सांगितलं हा चेंडू थोडासा बाहेर निघतोय लेगबाईच्या स्वरूपामध्ये. या चेंडूवरती 1 धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 11 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती या चेंडूवरती करताना पाहायला मिळाला. गोलंदाज थोडीशी लाईन बरकटली होती परंतु चांगला चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. ते 11 धावसंख्येवरती 3 चेंडू आतापर्यंत संपलेत.
पाचवी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे, रखरखतं ऊन, थंडी आता कमी झाली आहे आणि अशा वेळेमध्ये फलंदाज मैदानावरती जम बसवत आहेत. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार, टप्पा पडला होता त्यानंतर हलकं वळण अगदी हुलकावणी दिली फलंदाजाला चेंडूने आणि त्यानंतर विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा संपेल. गोलंदाजाने केलंय कमबॅक, एक षटकार एक चौकार जरूर आला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी मैदानावरती राजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक लॉंगॉन आणि मिडॉनला 2 क्षेत्ररक्षक उभे आणि अशा वेळेला फलंदाजांना संधी आहे मोठे फटके मारण्याची. यावेळेला पुन्हा एकदा अगदी पायचीत पकडण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु प्रयत्न सफल होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू बाहेर निघाला. पंचांनी सांगितलं लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जितपत धावसंख्या येणं गरजेचं आहे तितक्या धावा धाव फलकावरती जमवल्यात तर बॅटिंग करणाऱ्या टीमने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. हा पुढचा चेंडू. बरेचसे मान्यवर खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण त्यांना बघितलं. वेळात वेळ काढून खरं तर राहुलदादा यांच्यावरती असणार त्यांचं प्रेम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025चं हे भव्य दिव्य आयोजन अगदी झंझावात या संपूर्ण विभागामध्ये राहुलदादा यांनी निर्माण केला आणि गरिबाच्या हाकेला ओ देणारं व्यक्तिमत्व खरं तर गरिबांचा दाता गरिबांचा कैवारी म्हणून या संपूर्ण विभागामध्ये त्यांची ओळख आहे. ज्या ज्या गरजू माणसाला गरज भासेल त्या त्या क्षणाला कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे राहुलदादा चव्हाण आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर क्रिकेट खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपण या मैदानावरती खेळताना त्यांना बघितलं. षटकार चौकारांच्या आतिषबाजी बघितल्या, चांगली गोलंदाजी सुद्धा बघितली. असं वातावरण खरं तर निर्माण केलं गेलं ते राहुलदादा यांच्या माध्यमातून. यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज वापरण्यात येणार हे पाहावं लागेल कारण पहिला गोलंदाज सुरुवातीला थोडासा महागडा साबित झाला. शेवटला त्याने कमबॅक जरूर केलं परंतु सुरुवात चांगली राहिली ते बॅटिंग करणाऱ्या टीमची. गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती डावखुरे हाताचा फलंदाज नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 2 चेंडूमध्ये खातं खोलू शकलेला नाहीये. डावखुरे हाताचे फलंदाज घातक असतात परंतु तो घातकीपणा तुम्हाला तर मैदानावरती सिद्ध करावा लागेल. हा पुढचा बॉल समोर टाकला होता इथे समजलेला नाही. बॅट अगोदर फिरली आणि त्यानंतर महत्वाची विकेट सलामीची जोडी फोडली. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज बाद. महत्वाची विकेट खरं तर पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेला गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता या खेळाडूला मैदानावरती चांगला खेळ करणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली राहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं केलं कमबॅक. सुरुवातीच्या चेंडूवरती मिळवली विकेट आणि दडपण प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळेला राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. एका बाजूला साईनाथ 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. आगळी वेगळी नावं थोडीशी आपल्याला शहरी क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा प्रशांत असेल. डावखुरे हाताचा फलंदाज खरं तर घातक असतात परंतु घातकीपणा सिद्ध करू शकलेला नाहीये. नवीन आलेला बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती विनू. हा चेंडू स्टेअर करायचा होता फक्त टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा मागे घेतला. व्हेरिएशन पाहायला मिळाला. व्हेरिएशन भरलेली ही गोलंदाजी आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. यावेळेला धावा येत नाहीयेत. धावफलक स्थिरावलाय ते फक्त 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर
राकेश एक चांगला फलंदाज आहे, त्याने एक चौकार लगावला, एक षटकार लगावला. त्याला स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला आणणं गरजेचं आहे. तुमच्या बॅटला चेंडू ब्रश होत नाहीत अशा वेळेला तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या, सन्मान द्या आणि जास्तीत जास्त राकेशला तुम्ही स्ट्रायकर एंडवरती ठेवणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर टाकला होता, वेगवान तेज तर्रार. यावेळेला मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकीशी उसळी घेतली, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. असं वाटलं होतं या चेंडूवरती चांगला फटका येईल, परंतु येऊ शकलेला नाहीये. रोखलाय पूर्णपणे, धाव फलक बांधून ठेवलाय ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज प्रशांत या गोलंदाजानं, आणि धाव फलक पुन्हा एकदा स्थिरावेल ते 13 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडवरती विठ्ठल आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला सरळ बॅटमधून खेचलाय. मुंबई पोलीस मध्ये त्यांची वर्णी आपल्याला लागताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबई पोलीस दलात ते कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळेला मात्र मैदानावरती खेळाचा आनंद घेत असताना विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला त्यांच्या बॅटमधून सिंगल मिळते. लॉंग ऑफला डीपमध्ये त्या ठिकाणी बॉल अडवला गेला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 14 या आकड्यावरती. प्रशांतने कमबॅक करणारं षटक आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आतापर्यंत एकही धाव खर्ची केलेली नव्हती. 4 बॉलमध्ये फक्त धाव खर्ची केली ती एक. गोलंदाज तयार प्रशांत. यावेळेला धीम्या गतीनं टाकलेला बॉल उसळी घेतली, थोडीशी हाईट दिली यावेळेला बॉलला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 चेंडू संपले, धावफलक स्थिरावलाय ते 14 धावसंख्येवरती. त्यानंतर 2 मुंबई पोलीस आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये जे गलीमध्ये उभे असलेले राजू नरळे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते सुद्धा मुंबई पोलीस आहेत. 3 मुंबई पोलीस या मॅच मध्ये खेळतात आणि फार चांगला खेळ त्यांचा या मैदानावरती चालू आहे. यावेळेला दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कमबॅक कशाला म्हणावं याचं जिवंत उदाहरण गोलंदाज प्रशांतने या मॅच मध्ये आपल्याला दाखवून दिलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आणि महत्वाची विकेट. नागपूर येताचा फलंदाज नवनाथला त्याने बाद केलं आणि फक्त एकच धाव दिली. आता राजू आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरोधात दुसरे मुंबई पोलीस आमचे राजू या ठिकाणी गोलंदाजी मार्कर असतील. तिसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे, कारण पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलंय. दडपणाच्या छायेखाली बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. हवाई सफर करण्याचा प्रयत्न फसला आणि लॉंग ऑनला त्या ठिकाणी डीजे मंगेश त्या ठिकाणी आमचे होते आणि या लंगनवरून मिडानला धावत जाऊन रनिंग झेल त्यांचाही आपल्याला पाहायला मिळाला. एक सोपा झेल त्यांनी कनेक्ट केला आणि त्यानंतर दुसरा हादरा बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या साईनाथ संघाला. दुसरी विकेट जाते साईनाथ संघाची. सलामीची जोडी आता मैदानात सोडताना आपल्याला पाहायला मिळते. मधल्या फळीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत, त्यांना चांगला खेळ करावा लागेल. राकेश खरं तर ओपनिंगला आलेला हा प्लेअर आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळत असताना शरीरापासून दूर ठेवला, लांबून मारण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर केलेला नव्हता. डॉट बॉल येतोय. गोलंदाजानं केलंय कमबॅक, विकेट मिळवली, त्यानंतर टाकलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि अशा रीतीनं कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा जो प्रयत्न आहे, जो मनसुबा आहे, तो आतापर्यंत सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा राजू नरवडे तयार. मुंबई पोलीस सातत्यपूर्वक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. यावेळेला ताकदीचा उपयोग, ताकदवार स्ट्रोक, लोअर फुलटॉस होता, कार्पेटच्या साहाय्यानं खेळलाय. मिडॉनला त्या ठिकाणी फिल्डर आहे, डीप मध्ये चेंडू उचलणार, तोपर्यंत 2 धावा वर्षा कालावधीनंतर मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला रोख लावला होता, परंतु या बॉलवरती आल्या त्या 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताय ते 16 या धावसंख्येवरती.
त्यानंतर मगाशी जी मॅच आपल्याला पाहायला मिळाली, एका बाजूला संघ होता परेश 11 आणि संघर्ष 11B, या दोन संघात किशन शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. नवीन बॅट्समन सोहेल मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेटची पडझड आपल्याला या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं, परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज सुद्धा विकेट सोडतात आणि अशा वेळेला खेळाडूंनी ओळखणं गरजेचं आहे. सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्या. ज्या ज्या वेळेला खराब चेंडू येतील तेव्हाच तुम्ही मोठे फटके खेळा, अन्यथा सिंगल डबलने सुद्धा धावा होतात. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा जरी घेतल्या तरी या 40-45 धावसंख्येपर्यंत तुम्ही मजल मारू शकता. आणि एक फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती आली तर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला फाईट करण्याची धावसंख्या सोपी पडेल. यावेळेला मात्र सहजरित्या फक्त पुश केलं बॉलला, क्षेत्ररक्षक बाउंड्री वरून त्यापर्यंत येणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या चेंडूवरती मिळवल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचते. ते टोटल 18 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय. टोटल 5 बॉल संपलेत. शेवटचा एक चेंडू 1 to go शिल्लक राहिलाय. तो गोलंदाज राजू या खेळाडूचा. हा पुढचा बॉल डाव्या स्टिकवर टाकायचा होता. यष्ट्या दाखवल्या होत्या, मोह आवर्ते आलेला नाही आहे आणि यष्ट्या उडवण्याच्या नादामध्ये खरं तर वाईड बॉलचा इशारा अंपायरचा येतो. एक अवंतरची धाव मिळेल आणि 19 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पिंटू पारच्या मुंबईचा खेळाडू खरं तर अशाच पद्धतीने अक्रॉस लाईन येऊन खरं तर आक्रमण चढवायचा, परंतु यावेळेला फलंदाज सोहेल आपण मैदानावरती पाहतोय आणि त्यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घ्यायची होती परंतु चोरू शकलेला नाही आहे. धावफलक धावसंख्येवरती शेवटचे ओव्हर स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अतुल बागल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आता फक्त तुमच्या वाट्याला येणार आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये कितपत धावसंख्या तुमच्या माध्यमातून जमवली जाईल. खरं तर धावसंख्या सेट करायची आहे. 1-2 मोठे पटके जर आले तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते ती बॅटिंग करणारी टीम, परंतु जर का जशी गोलंदाजी आता तीपर्यंत 3 गोलंदाजांनी केली त्यांच्या पावलावर पाऊल जर का टाकलं तर मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. पहिलाच बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न, फेकून दिलाय चेंडूला. पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट केलेत. येतोय षटकार. गोलंदाजी मार्कर आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार त्यांनी खाल्लाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. खरं तर 3 विकेट जर घेतल्या, विकेट हॅट्रिक जर घेतली तर सन्माननीय श्रीकांतजी फाळके यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय अतुल बागल या गोलंदाजासाठी, जेणेकरून आपल्या संघाला खरं तर एक चांगली गोलंदाजी व्हावी आणि विकेट मिळाव्या, समोरच्या संघाच्या धावा कमी व्हाव्या हीच इच्छा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक मोठं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय विकेट हॅट्रिकसाठी. 3333 3-3-3-3 निरसन आकडा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा चेंडू फुल टॉस आहे, कनेक्ट करू शकलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर धावा मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीयेत आणि या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट
लागली आहे. शेवटचे आता 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. त्या 3 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या धावफलकावरती येईल हे सांगणं फार कठीण. कारण गोलंदाजी मुख्य कारण. टॉस जिंकून आम्ही काय निर्णय घेतला गोलंदाजीचा हेच या ठिकाणी सिद्ध केलंय. ते जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस या संघानं हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट वरतून फिरली, बॉल थोडासा खाली राहतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 बॉल आतापर्यंत संपले. शेवटचे 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अतुल बागल पुन्हा एकदा तयार. पारितोषिक होतं 3,333 रुपयाचं, परंतु पारितोषिक मिळू शकलेलं नाही आहे. परंतु त्या व्यतिरिक्त चटकाराचा मार खाल्ल्याच्या नंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेला फिल्डरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळवले जातील या बॉलवरती 2 धाबा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. 5 बॉल आतापर्यंत संपलेत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा 1 बॉल मैदानावरती शिल्लक आहे. एखादा मोठा फटका, एक चांगली टोटल निर्माण करेल का हे पाहावं लागेल, कारण गोलंदाजी जबरदस्त. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. तितकासा चांगला संपर्क झालेला नाहीये. 1 धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि या एकेरी धावसंख्येच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 32 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज असेल ते साईनाथ 11 संघाच्या विरोधात खेळत असताना जय मल्हार स्मॅश 4th फिटनेस या संघाला गरज आहे ती 24 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची. तत्पूर्वी आपण विनंती करूया, यानंतरची होणारी मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्यांच्या विरोधात PDC 11 या दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे.
हातामध्ये चेंडू मात्र दिला जातोय आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. राकेशने आपण बघितलं तर बॅटिंग करत असताना 18 धावा जमवल्या. वैयक्तिक एकच खेळाडू होता ज्यानं चांगली बॅटिंग केली, अन्यथा सर्व खेळाडू 1-2 धावसंख्येवरती बाद झाले. परंतु त्यानंतर आता त्यांनी स्वतःच्या हातामध्ये जबाबदारी घेतली. गोलंदाजी करत असताना आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राहुल जाधव आणि मंगेश बागल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल अडवणार का? आणि इथे मात्र बॉल अडवला जातोय. चेंडू उचलणार, फेकणार तो. चेंडूवरती 2 धावा. पहिल्याच बॉलवरती राहुल या खेळाडूच्या माध्यमातून हा पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये त्या ठिकाणी कोणी, परंतु 1 बाउंड चेंडूला अडवलं जातोय. त्यानंतर चेंडू उचलणार, पुन्हा एकदा मिळतात त्या 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होताना पाहायला मिळतो. हेच करणं गरजेचं होतं पहिल्या इनिंगमध्ये. जर का अशा पद्धतीने साईनाथ इलेव्हनने धावा जर जमवल्या असत्या तर कदाचित एक चांगली टोटल निर्माण झाली असती. परंतु आता बॉलिंग करायची आहे. बॉलिंग करत असताना तुम्हाला विकेट मिळवाव्या लागतील. या धावा तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. 2-2 धावा शेवटच्या क्षणाला मात्र जड होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. श्रीकांतजी फाळके आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. या चेंडूवरती चांगला फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउंड. आक्रमण पाहायला मिळालं. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं ते सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या सहाय्याने 8 धावा धावसंख्येवरती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेब, अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान, त्यांच्या माध्यमातून मंगेश बागल या खेळाडूसाठी षटकार हॅट्रिकसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर चौकार हॅट्रिकसाठी 2,222 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी मंगेश बागल या खेळाडूवरती केली जाते, परंतु हे पारितोषिक मिळवावं लागेल. खरं तर सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. श्रीकांत फाळके साहेब, खरं तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जातो आहे. परंतु इथे थांबण्यास तयार नाहीये राहुल. ठोकतोय पुन्हा एकदा या चेंडूवर. थँक्यू डीजे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपण या लगेच टॉससाठी, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, सेफली जमिनीवरती चेंडू लँड होतोय. 1 बाउंड चेंडूला पकडला जातोय, परंतु पुन्हा एकदा लूज फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. मदतीनं 17 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडं षटक, कमी धावसंख्येचा टार्गेट होतं आणि अशा वेळेला या धावा तुम्हाला रोखायच्या होत्या, रोखता आलेल्या नाही आहेत. 17 धावा तुम्ही खर्च केल्यात. राकेश ठरलाय महागडा. जितक्या धावा त्याने बॅटिंग करत असताना जमवल्या तितक्या धावा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. बॅटिंग करत असताना 18 जमवल्या, गोलंदाजी करत असताना 17 खर्च केल्या. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही गरज असेल ती 18 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची. अतिशय माफक असं आव्हान, अशक्य प्राय असं हे आव्हान. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये पंकज आपल्याला गोलंदाजी मार्कर पाहायला मिळेल. वैयक्तिक 2 धावा करून हा फलंदाज बाद झाला होता. आता गोलंदाजीसाठी तो मैदानावरती आलाय. त्याला चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि
PDC 11 या संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहेत. दोन्ही टीम कॅप्टन दरम्यान टॉस करण्यासाठी मी अविनाशजी गाडगे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या दोन संघादरम्यान टॉस करा. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू 16 धावांची गरज. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिली या ओव्हरची डॉट बॉलने. पंकज गोलंदाजी मार्कर आहे. 10-12 पावलांचा रनअप घेऊन या ठिकाणी चेंडू पात्र फेकले जातात पंचांच्या उजव्या एष्टीकडून. हा पुढचा बॉल स्वप्नील यशवंत घाडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल, परंतु यावेळेला काय फटका लगावलाय. स्क्वेअर लेग सीमा पार. अगदी थँक्यू डीजे. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. PDC या संघाने टॉस जिंकलाय. षटकार जरूर आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ते टोटल 23 या धावसंख्येवरती आता फक्त गरज आहे ती 10 धावसंख्येची. षटकाराने खरं तर चेंडू आणि धावांमधलं अंतर मात्र कमी करून गेलं, परंतु षटकार हॅट्रिकसाठी 3,333 रुपये आणि चौकार हॅट्रिकसाठी 2,222 रुपयाचं पारितोषिक श्रीकांतजी फाळके यांच्याकडून. पारितोषिकांची पारितोषिकाची खैरात केली जाते. आमच्या श्रीकांतजी फाळके साहेब, अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला मैदानावरती चेंडू आलाय. पंच चला तो बॉल रिटर्न द्यायचा आहे. चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज तयार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात टाकला होतं चेंडूला. ऑन साइडला विरकवलं गेलं. पुन्हा एकदा फुल टच बॉल. एलिव्हेशन थोडंसं कमी. फिल्डर येतोय बॉलच्या खाली. झेल पकडला जातोय. विकेट मिळते. फलंदाज आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आणि PDC टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनोद बिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस यावेळेला थोडासा खराब बॉल पण इशारा येतो. 9 चेंडू असल्याचा फक्त दिशा दिली चेंडूला आणि सरळ चेंडू वाटचाल करतोय सीमारेषेच्या पलीकडे. पंधरा चेंडू शेवटचे शिल्लक आहे. त्यांनी 5 धावसंख्येची गरज. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आणि PDC टीमचा कॅप्टन आपण या लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल. 15 चेंडूमध्ये फक्त 5 धावसंख्येची गरज. औपचारिक शिल्लक या मॅचची. षटकार बघितले या इनिंगमध्ये, चौकार बघितले, परंतु अशीच फलंदाजी जर पहिल्या इनिंगमध्ये झाली असती तर कदाचित एक तगडी मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. या इनिंगमध्ये गोलंदाजी थोडीशी खराब, परंतु यावेळेला टप्पा पडलेला चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा समाप्त होईल. 15 बॉलमध्ये 13 मध्ये आता गरज आहे ती 5 या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. हवेमध्ये आहे बॉल, सेफली जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि हा सामना अजूनही 3 धावा खरं तर 3 धावापासून अजूनही लांब आहे बॅटिंग करणारी टीम.
या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं असं वाटलं होतं येईल, परंतु बॉल जास्ती हवेमध्ये गेला, उंची जास्त होती आणि त्या कारणानं जाऊ शकलेलं नाहीये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल. शेवटचे 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि ही गरज आहे ती 3 धावसंख्येची गरज आहे. बघा अगदी काही वेळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झंझावात निर्माण करणारे डॅशिंग नेते सन्माननीय संदीपजी देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अगदी काही वेळामध्ये त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. बरेचसे मान्यवर खरं तर मनसेचे या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फसला. विकेट किपर येतोय चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय. साठी सोपा झालेला आहे. त्याच कारणानं या चेंडूवरती कुठल्याही घाई गडबड पाहायला मिळाली नाही आणि फक्त सिंगल मिळवली गेली आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले. ते 31 धावांवरती टार्गेट होतं. 33 धावांचा अजूनही 2 धावा दूर असतील. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपण या लगेच. कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू चांगला फटका, विजय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही स्टाईलनं या मॅचला संपवलंय. अभिनंदन जय मल्हार 11 टीम.